नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे फुल मॅथ कोर्स. ठीक आहे, रँकर बॅच 2.0 फुल मॅथ कोर्स 12th बोर्ड प्लस MST CET फॉर 2022 बॅच. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 2022च्या बॅच करिता जी 2022 ची बॅच आहे त्याकरता परिवर्तन लर्निंग सेंटर फुल मॅथ कोर्स घेऊन आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, MST CET प्लस बोर्ड. ठीक आहे ना, तर बोर्ड प्लस MST CET राहणार आहे, म्हणजे स्टेट बोर्डचाही सिलेबस घेऊ आपण पूर्ण आणि MST CET. तर हा जो कोर्स आहे 6 मंथचा कोर्स राहणार आहे. ठीक आहे, तर एक 6 मंथ्स मध्ये तुमचा स्टेट बोर्ड प्लस MST CET चा सिलेबस कंप्लीट करण्यात येईल. आणि हे जे लेक्चर्स असणार आहेत ते तुमचे झूम ऍप वरती असणार आहेत, लाईव्ह लेक्चर्स. ओके, तर बघा, रँकर बॅच 2.0 बॅचचं नाव आहे आपल्या रँकर बॅच 2.0. तर या बॅचच्या अंतर्गत आपण फुल मॅथ कोर्स घेणार आहोत, MST CET प्लस बोर्ड. 6 मंथचा कोर्स आहे, लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट भेटतील, चॅप्टर वाईज लाईव्ह व्हिडिओज असतील. त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर झाल्यानंतरही तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. ठीक आहे, डाऊट्स क्लिअरिंग असेल, नोट्स असतील. तर बघा, ही जी बॅच आहे एक 15 ऑगस्टला स्टार्ट होत आहे. ही जी बॅच आहे ती कधी स्टार्ट होणार आहे, 15 ऑगस्ट. तर ज्यांना इंटरेस्टेड आहे त्यांनी 8669171541 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप वरती, किंवा आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, त्याच्या जॉईन करा. तिथे तुम्हाला त्याची लिंक भेटेल, एक फॉर्म असेल तो तुम्हाला फिलअप करावा लागेल. ओके, तर हा जो कोर्स आहे याची एक फीज आहे बघा, मिनिमम फीस आहे एक 500 पर मंथ. ठीक आहे ना, तर 6 मंथचा जर विचार केला तर बघा, एक तुम्हाला ही 3000 पर्यंत फीस जाईल. पण जर तुम्ही वन टाइम पे केली तर ही फीस जाईल तुम्हाला एक 2000. ओके, म्हणजे तुम्हाला एक 2000 रुपयामध्ये पूर्ण 6 महिन्याचा कोर्स भेटेल, ज्याच्यामध्ये बोर्ड प्लस MST CET घेण्यात येईल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले युट्यूब वरती तर लेक्चर चालूच आहेत. सध्या आपण डिफरन्शिएशन चॅप्टर पाहतोय. बघा, जे आपण लेक्चर्स घेतो युट्यूब वरती ते तर व्हिडिओज अवेलेबल असतीलच. तर बघा, युट्यूब वरती आपला एक जो मॅथ्स फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, तर तो पूर्ण व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे 2022 करता, बाकीचे व्हिडिओज तर आहेतच, पण 2022 या बॅच करता आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती व्हिडिओज बनवलेले आहेत. आता आपला डिफरन्शिएशन चालू आहे. आता यावर्षी तुमचा 25% सिलेबस रिड्यूस झाला आहे, तर मग विथ 25% रिड्यूस सिलेबस आपण पूर्ण सिलेबस घेणार आहोत. ओके, तर बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट केला होता, एक्झरसाइज 1.2. ओके, बघा आपण एक्झरसाइज 1.2 बघतोय, डिफरन्शिएशनची मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर. ओके, तर बघा त्याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर 8 आपण सुरुवात करतोय आजपासून. बघा, क्वेश्चन नंबर 8 आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर क्वेश्चन काय आहे, साइन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन रूट 41. ओके, तर आता बघा, या ज्या अगोदरचे टाइप्स होते क्वेश्चन नंबर 7 मधले, ते काय होते, आपण कॉस ऑफ 2 थीटाचा मोस्टली फॉर्म्युला ते यूज केला होता. आता इथे बघा आपल्याला काय करायचंय, तर पहिला जो क्वेश्चन आहे बघा, जसं आता इथे साइन इनवर्स आहे, म्हणजे मला ही जी टर्म आहे ब्रॅकेट मध्ये जी टर्म आहे माझ्याकडे. ओके, तर या टर्म साठी मला काय करायचंय, ही जी ब्रॅकेट मध्ये टर्म आहे त्याला मला एकतर साइन किंवा कोसेक मध्ये कन्वर्ट करणं आहे. ओके, म्हणजे मी साइन किंवा कोसेक मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल, हा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल, किंवा कोसेक असेल तर त्याला साइन मध्ये कन्वर्ट करून आपण साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल करू शकतो. ओके, मग कसं करणार, तर पहिली जी स्टेप्स असणार आहे आपली, पहिली स्टेप्स काय असते की जे काही दिलेलं फंक्शन आहे त्याला लेट करणार आहे आपण y इक्वल्स टू. ओके, तर फर्स्ट बघा, लेट y इज इक्वल्स टू, मग बघा y इज इक्वल्स टू काय दिलेलं फंक्शन आहे, साइन इनवर्स ऑफ, ठीक आहे ना, काय आहे 4 sin x प्लस 5 cos x. ठीक आहे ना, तर दिलेलं फंक्शन लिहायचंय बघा, 4 sin x प्लस 5 cos x अपॉन रूट 41. ओके, रूट 41 असं दिलेलं y इज इक्वल्स टू. मग बघा, आता याला मला कन्वर्ट करायचे, मग हे कशा टाइपचं आहे, मग बघा याला आपण कसं लिहिणार आहोत, बघा साइन इनवर्स ऑफ, हा साइन एक्स ऍज इट इज ब्रॅकेट मध्ये 4 अपॉन रूट 41 प्लस हा काय आहे कॉस एक्स ऍज इट इज इंटू बघा 5 अपॉन रूट 41 ब्रॅकेट क्लोज. ओके,
तर बघा आता काय करायचं, इथे याला मला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं, बरोबर आहे ना. हा जो काही आहे इथे याला सिम्प्लिफाय करायचं. मग बघा कसं करणार आहे. सिन्स सिन्स तर बघा आपल्याकडे हे आहे की साइन ऑफ ए प्लस बी चे फॉर्म्युले आहे. सॉरी, साइन ऑफ ए प्लस बी आणि कॉस ऑफ ए प्लस बी चे फॉर्म्युले आहेत, त्याचा इथे वापर करायचा. बरं, मग कसा वापर करणार आहे बघा. अगोदर हा जो काही 4/√41 इथे जो आहे 4/√41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, ओके. आता हे फाइंड करायचं तुम्हाला. बघा 4 चा स्क्वेअर केला 16, √41 चा स्क्वेअर 41 प्लस 5 चा स्क्वेअर इज 25/41 विच इज इक्वल टू, बघा ठीक आहे. तर न्यूमरेटर मध्ये बघा ऍडिशन होईल, डिनॉमिनेटर मधून जर 41 कॉमन काढला तर 16 प्लस 25 किती 41 येणार आहे विच इज इक्वल टू 1, ओके. मग हा 1 आल्यामुळे चेक काय करायचं, अशा टाइप मध्ये बघा असं जर असेल तर हे जे काही साईडच्या टर्म्स आहेत, ओके, 4/41 आणि 5/√41, ओके. तर याचे स्क्वेअर घ्यायचे. जर याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 आला, ठीक आहे, याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 आला तर काय करतो आपण, याचा इक्वल टू स्क्वेअर जर 1 येणार असेल, ठीक आहे ना, या टाइप मध्ये, तर याचा इज इक्वल टू स्क्वेअर 1 आला तर काय करायचं आपल्याला, हा जो काही ही जी काही टर्म आहे त्याला सबस्टिट्यूट करायचं. लेट 4/√41 इज इक्वल टू, आता इथे साइन होता बघा, याला काय करणार आहे मी, कॉस ऑफ, ठीक आहे ना, याला काय करायचंय, कॉस ऑफ. बघा साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो साइन ए प्लस साइन बी, ठीक आहे ना, आणि साइन ऑफ ए मायनस बी साइन ए मायनस साइन ऑफ ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर मग त्याला कन्व्हर्ट करायचे बघा, याला काय सबस्टिट्यूट करणार, कॉस ऑफ अल्फा, ओके. 4/√41 ला काय लिहिलं आपण, कॉस ऑफ अल्फा, आणि 5/√41 जो आहे त्याला काय म्हणणार आहे, साइन अल्फा, ओके. बघा सबस्टिट्यूशन करायचंय, कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा आणि साइन अल्फा, म्हणजे या टर्मला बघा, म्हणजे जो 4/√41 आहे, बरोबर, इथे जो 4/√41 दिलेला आहे याला काय घेतलं आपण, कॉस ऑफ अल्फा, आणि 5/√41 ला साइन अल्फा, ओके. नेक्स्ट बघा, मग त्याला सबस्टिट्यूट केलेलं आपण, तर तिथे सबस्टिट्यूट करायचे, काय भेटणार आहे मला बघा. आता y इज इक्वल टू काय भेटणार आहे, y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ, ब्रॅकेट मध्ये बघा हा साइन एक्स ऍज इट इज इनटू कॉस अल्फा, ठीक आहे ना, प्लस कॉस एक्स ऍज इट इज इनटू साइन अल्फा. आलं की लक्षात, बघा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, काय असतो, साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो, ठीक आहे ना. साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बघा फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, साइन ऑफ ए प्लस बी, फॉर्म्युला आहे तुमचा हा साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, ठीक आहे. तर असा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए प्लस बी चा. त्याच्यानंतर साइन ऑफ ए मायनस बी चा असेल तर काय करणार, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. त्याच्यानंतर तुमचा कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आणि कॉस ऑफ ए मायनस बी चा, तर हे फॉर्म्युले तुम्हाला इथे वापरायचे. तर कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, आणि कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, ओके. तर मग बघा काय होईल, विच इज इक्वल्स टू, आता याला लिहायचंय which is equals to sin inverse of, as it is sin inverse. आता इथे बघा sin a cos b plus cos a sin b म्हणजे sin of a plus b, sin of काय झालं a plus b, ओके, which is equals to x plus alpha म्हणजे y is equals to sin inverse आणि sin कॅन्सल झाला, बरोबर आहे. तर काय राहिलं x plus alpha. आता अल्फा काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता हे लक्षात घ्या, इथे अल्फा काय आहे, कॉन्स्टंट आहे. हेच हा जो अल्फा घेतलाय, तर 5/√41 कोणत्या तरी अँगलची व्हॅल्यू येणार आहे साइन साठी, म्हणजे अल्फा काय असणार आहे, कॉन्स्टंट, म्हणजे एकच अँगल असणार ज्याची व्हॅल्यू काय येणार आहे, एक 5/√41 किंवा 4/√41, ठीक आहे ना, ज्याची कॉस्ट व्हॅल्यू 4/√41 असेल आणि साइन व्हॅल्यू 5/√41 असेल, ओके. तर मग बघा साइन इनवर्स साइन कॅन्सल झाला, y इज इक्वल टू एक्स प्लस अल्फा. आता याला आपण डिफरन्शिएट करणार, ओके. आपला मेन क्वेश्चन काय आहे, डिफरन्शिएट करायचे. तर मग बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट करूया बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट, ठीक आहे ना, डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय भेटेल, dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ x प्लस अल्फा, ओके. आता अल्फा कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 अल्फाचा 0,
म्हणजेच काय भेटला मला dy बाय dx इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, तर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय भेटली 1. ठीक आहे, dy बाय dx आपल्याला फाइंड करायचं होतं. मेन क्वेश्चन जो आहे ना इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, मेन क्वेश्चन आहे की आपल्याला फाइंड करायचा dy बाय dx. ओके, म्हणजे डिफरन्शिएट करायचं. पण अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला क्वेश्चनला काय करावं लागतं, सिम्प्लिफाय करावं लागतं. तर बघा आता हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे, यामध्ये आपल्याला साइन ऑफ a प्लस बी आणि कॉस ऑफ a प्लस बी चे फॉर्म्युले वापरायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सी द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे. जस्ट त्याला थोडंसं आपण ऍडजस्ट करूया. ओके, बघा दिसत असेल क्वेश्चन तुम्हाला. तर क्वेश्चन काय आहे, तर पहिल्यांदा लिहून घ्यायचं जो काही क्वेश्चन असेल आपण फर्स्ट जी आपली मेथड आहे, म्हणजे स्टार्टिंगला जे पहिल्यांदा लिहायचं लेट वाईज कोणताही क्वेश्चन असेल या टाइप मध्ये, तर पहिल्यांदा बघा लिहून घेणार आपण लेट वाय इज इक्वल्स टू. ओके, तर वाय इज इक्वल्स टू दिलेला क्वेश्चन देणार आहे काय आहे, कॉस इनव्हर्स ऑफ √3 cos x. आता बघा हे सर्व याच टाइपचे क्वेश्चन्स आहेत. मायनस साइन एक्स आणि होल टर्म डिवायडेड बाय काय आहे 2 आहे. ओके, बघा √3 cos x मायनस साइन एक्स अपॉन 2 विच इज इक्वल्स टू, बघा त्याला मी कसं लिहिणार आहे, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस एक्स इथे लिहिणार आहे √3/2. ठीक आहे ना, सेपरेट करतोय 2 ने डिवाइड करतोय, -1/2 साइन एक्स. ओके, या साइन एक्स इंटू -1/2 दिलं तरी चालेल. ओके, विच इज इक्वल्स टू, बघा हा कॉस इनव्हर्स ॲज इट इज. आता मी मागच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं की √3/2 चा स्क्वेअर करा आणि मायनस म्हणजे 1/2 चा स्क्वेअर करा. तर काय भेटेल मला, बघा √3/2 चा स्क्वेअर केला तर काय होईल 3/4 आणि 1/2 चा स्क्वेअर केला तर 1/4 म्हणजे काय 4/4 1च येणार, बरोबर. आता हे न करता, ओके, आता हे कधी करायचं, ज्या वेळेस, जस्ट मोमेंट याला आपण रफ करूया. तर बघा आता हे आपण कधी करत असतो की ज्या वेळेस आपल्याकडे त्या इथे जी व्हॅल्यू दिलेली आहे, ही जी व्हॅल्यू आहे याचा आपल्याला एक्झॅक्टली अँगल माहिती नसतो, तेव्हा आपण तो अँगल आपण अल्फा म्हणून कन्सिडर करत असतो, बरोबर. पण इथे बघा √3/2 कशाची व्हॅल्यू असते, √3/2. ठीक आहे ना, कॉसच्या. आता इथे बघा, आता साइन वापरायचा की कॉस वापरायचा ते आपल्यावरती डिपेंड करतं. कशावर, इथे कॉस इनव्हर्स आहे ना, म्हणजे मला इथे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे हा जो √3/2 आहे याला मला काय करायचंय, कॉस मध्ये म्हणजे कॉस सबस्टिट्यूट करायचं, बरोबर. बरोबर, कॉस सबस्टिट्यूट करायचंय. मग √3/2 बघा ही जी व्हॅल्यू आहे साइनची पण आहे आणि कॉसची पण आहे, पण आपला सिंपल काय जाणार आहे इथे कॉस घेणं, बरोबर. मग कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 असते, कॉस ऑफ 60 डिग्री. ठीक आहे, कॉस ऑफ 60 डिग्री काय असतो √3/2, बरोबर आहे. साइन 30 काय असतो 1/2. आता हा जो आहे 1/2 याच्या जागी मी काय लिहू शकतो, 1/2 इज इक्वल्स टू साइन ऑफ 30 डिग्री. ओके, मग बघा सबस्टिट्यूट करायचा, हा cos x ॲज इट इज इनटू हा जो आहे √3/2 त्याच्या जागी काय लिहिणार, cos ऑफ 60 डिग्री म्हणजेच काय π/3. ठीक आहे ना, 60 म्हणजे π/3 मायनस हा साइन एक्स ॲज इट इज इनटू हा जो 1/2 आहे त्याच्या जागी काय ठेवणार, साइन ऑफ 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती, π/6. ओके, आलं लक्षात. तर आता इथे समजा आपण असं फाइंड नाही केलं ना, म्हणजे हा जो काही टाईप आहे हा कोणत्या टाईपचा आहे, की जर हा अशा टाईप मध्ये असेल क्वेश्चन, आपण बघितले थिअरीमध्ये मागच्या लेक्चर्स मध्ये, की ए कॉस म्हणजे ए कॉस एक्स मायनस बी साइन एक्स असं जर असेल तर a² + b² म्हणजे या टाईप मध्ये असेल कोणताही क्वेश्चन, तर तो a² + b² म्हणजे काय, हा जो असतो टर्म, ही टर्म पूर्ण ही साइडची टर्म आणि इथे जी टर्म असणार आहे यांचा स्क्वेअर केल्यानंतर, जसं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये केलं, तर यांचा स्क्वेअर केल्यानंतर तो किती आला पाहिजे, 1 येत असेल तर आपण काय करतो, त्या टर्म्सला अँगल मध्ये म्हणजे कॉस्टची काहीतरी व्हॅल्यू येणार आहे किंवा साइनची, तर ते सबस्टिट्यूट करतो. ओके, मग बघा विच इज इक्वल्स टू, आता हा ॲज इट इज लिहायचा आहे, विच इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ cos a cos b मायनस साइन a sin b cos ऑफ a प्लस b. ठीक आहे ना, cos ऑफ a प्लस b x प्लस π/3. यस, तर फॉर्म्युला आहे बघा cos ऑफ a प्लस b चा cos a प्लस cos b मायनस साइन a sin b. ओके, तर बघा cos ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला आहे cos a cos b मायनस साइन a sin b. तर हा cos इनव्हर्स cos कॅन्सल होईल, काय भेटणार आहे मला x प्लस π/3 म्हणजे y इज इक्वल्स टू काय भेटला, x प्लस π/3. आता याला आपण काय करणार आहे, डिफरन्शिएट करणार आहे. ओके,
तर डिफरन्शिएट करायचे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट करतोय आपण याला, कॉमा वी गेट, डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल मला लेफ्ट हँड साइडला dy बाय dx इज इक्वल्स टू, ठीक आहे ना, स्टेप बाय स्टेप द्यायचे, राईट हँड साइडला डी बाय dx ऑफ फंक्शन घ्या पूर्ण x अपॉन पाय बाय 3 विच इज इक्वल्स टू x चा डेरिव्हेटिव्ह 1, dy बाय dx इज इक्वल्स टू 1. ओके, पाय बाय 3 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय येणार त्याचा 0. ठीक आहे, तर dy बाय dx काय भेटला मला 1. तर बघा अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं तुम्हाला, फक्त हे लक्षात घ्यायचे की ते जो साइनला √3/2 आहे, इथे काय तो 2 सेपरेट होईल -1/2. तर असं असेल की म्हणजे समजा डायरेक्टली मला समजते की √3/2 ही कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू आहे, 1/2 हा साइन 30 ची व्हॅल्यू आहे, तर डायरेक्टली आपण तिथे तो अँगल सबस्टिट्यूट करू शकतो. ओके, जर नसेल समजा तर काय करणार, इज इक्वल्स टू 1 येतं का चेक करायचं, जर 1 आला तर डायरेक्टली म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला दिला याचा अर्थ त्याला 1 येणारच आहे, म्हणजे 1 आल्यानंतर काय करणार, 1 आला म्हणून आपण काय करणार त्याला लेट करणार cos x आणि cos अल्फा sin अल्फा. ओके, नेक्स्ट बघा आता क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सी दी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. ओके, आता हा 8th मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. ओके, बघा काय दिले, साइन इनव्हर्स ऑफ cos ऑफ रूट x प्लस साइन ऑफ रूट x अपॉन √2. ओके, आता इथे पण बघा सेम आहे, लेट y इज इक्वल्स टू, फर्स्ट आपण क्वेश्चन लिहून घेऊया, साइन इनव्हर्स ऑफ बघा cos ऑफ रूट x प्लस साइन ऑफ रूट x डिवायडेड बाय काय आहे √2. ओके, आता बघा इथे प्रत्येक टर्म त्याला कसं लिहिता येईल ते बघा, साइन इनव्हर्स ऑफ, आता हा सिंपल आहे, cos x इंटू इथे काय होणार आहे 1 अपॉन √2 प्लस साइन ऑफ x, साइन रूट x, ठीक आहे ना, हा रूट x आहे, इंटू बघा 1/√2. ठीक आहे ना, √2 ने काय केलं, जो डिवायडेशन मध्ये √2 आहे सेपरेट डिवाइड केलं, तर बघा इथे 1/√2 होईल, इथे 1/√2. मग आता इथे बघा हा जो 1/√2 आहे, यस इथे काय 1/√2, आता आपल्याला माहिती 1/√2 ची व्हॅल्यू, कशाची व्हॅल्यू येते 1/√2, 45, साइन 45 cos 45 दोघेही काय आहेत 1/√2, म्हणजेच काय होणार आहे हा, विच इज इक्वल्स टू बघा साइन इनव्हर्स ऑफ cos x ॲज इट इज इंटू, आता इथे काय करायचं आहे cos ऑफ π/4. ओके, प्लस साइन ऑफ रूट x आणि इथे काय असणार आहे साइन ऑफ, ठीक आहे, जस्ट बघा साइन ऑफ काय करायचा आहे रूट x झाला, ठीक आहे, साइन ऑफ π/4 होईल हा, तर हा झाला तुमचा साइन π/4 विच इज इक्वल्स टू बघा साइन इनव्हर्स ॲज इट इज cos ऑफ, आता इथे बघा साइन a cos b हा जरी फॉर्म्युला वापरला तरी चालेल. आता इथे बघा हे करण्यापेक्षा इथे मी काय केलं cos π/4 त्याला मी कॅन्सल करेल आणि बघा आता काय घेतो मी, आता इथे काय करायचं, हा 1/√2 ना, cos π/4 पण 1/√2, sin π/4 पण 1/√2, मी काय करेल ते साइन ऑफ π/4 घेईल. ओके, प्लस बघा इथे साइन ऑफ रूट x ॲज इट इज इंटू 1/√2 च्या जागी काय घेणार आहे cos ऑफ π/4. ओके, आता बघा फॉर्म्युला आहे माझ्याकडे साइन ऑफ a प्लस b चा, साइन a cos b प्लस cos a sin b. ओके, बघा फॉर्म्युला ऍडजस्ट होते का, साइन a cos b झाला बरोबर, तर आता काय पाहिजे cos b, हा रूट x आहे इथे, ठीक आहे ना, cos ऑफ b पाहिजे होता, ठीक आहे, तर हा फॉर्म्युला इथे ऍडजस्ट होणार नाही. ओके, बघा लक्षात येते का, इथे जर cos असेल, इथे जर cos आहे आणि आता इथे मी साइन घेतला बरोबर, पहिल्या टर्मला जर मी साइन घेतलं तर काय होईल, साइन ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला ऍडजस्ट होते का, बघा साइन ऑफ a प्लस b चा काय असतो साइन a cos b बरोबर, प्लस cos a पाहिजे होता, ठीक आहे ना, cos ऑफ a आहे का, cos ऑफ a cos π/4 आहे, प्लस cos ऑफ a इंटू साइन ऑफ b, बघा साइन ऑफ a प्लस b साइन a बरोबर इंटू cos b प्लस cos a इंटू साइन b ऍडजस्ट होतोय, म्हणजेच बघा विच इज इक्वल्स टू काय होणार आहे, चेक करायचे साइन इनव्हर्स ऑफ, आता साइन a म्हणजे काय आहे π/4 a ची व्हॅल्यू, cos b म्हणजे रूट x म्हणजे साइन a cos b. ओके, आता हा जरी थोडासा तुम्हाला इकडे तिकडे दिसत असेल, हा बघा साइन ऑफ a प्लस b, ओके साइन a cos b रूट x प्लस cos a, इथे cos ऑफ a म्हणजे π/4 इंटू साइन b साइन ऑफ रूट x. आलं लक्षात, तर इथे बघा a आहे π/4 आणि रूट x काय आहे b, मग साइन ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला वापरायचा आहे,
साइन ऑफ ए प्लस बी. ठीक आहे, तर π/4 प्लस रूट एक्स. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल झाला तर काय भेटेल π/4 प्लस रूट एक्स. ठीक आहे, तर y इज इक्वल टू काय भेटला π/4 प्लस रूट एक्स भेटलेला आहे. मग बघा आता डिफरन्शिएट करायचं त्याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वेगेट. ठीक आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वेगेट. बघा आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय भेटेल dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ स्टेप बाय स्टेप जायचंय. जो राईट हँड साइडला आहे त्याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहायचा नाही. ठीक आहे, तो काय आहे π/4 प्लस रूट एक्स विच इज इक्वल टू π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ठीक आहे, तर dy बाय dx काय भेटला 1/2 रूट एक्स. ओके, so finally dy by dx is equals to 1/2 root x. ठीक आहे ना, तर dy by dx काय भेटला 1/2 root x. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 8 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. ओके, सी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे जस्ट थोडस. ओके बघा, तर नेक्स्ट क्वेश्चन कॉस इनवर्स ऑफ. ओके, आता ही टाइप तुमच्या लक्षात आली असेल की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे तर होमवर्कला राहू द्या. ठीक आहे, जस्ट सेम आहे जसं आपण लास्ट क्वेश्चन केला. इथे बघा 3/5 आहे त्याचा स्क्वेअर करा. ओके, 4/5 आहे त्याचा स्क्वेअर करा. काय भेटेल मला 3 चा स्क्वेअर 9, 5 स्क्वेअर 25 प्लस 4 स्क्वेअर इज 16/5 स्क्वेअर 25. 9 plus 16 upon 25 which is equals to 25/25 is equals to 1. ओके, 1 भेटला म्हणजे मला काय करायचं आता इथे बघा हा जो 3/5 आहे त्याला सबस्टिट्यूट करा का लेट करा. 3/5 इज इक्वल्स टू कॉस ऑफ अल्फा. ठीक आहे, आणि 4/5 ला काय सबस्टिट्यूट करायचंय साइन अल्फा. ओके, मग काय कॉस ऑफ कॉसचा फॉर्म्युला वापरायचा. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी म्हणजे काय कॉस ऑफ ए प्लस बी. तो फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आन्सर फाइंड करायचा आहे. ठीक आहे, लक्षात येते. जस्ट होमवर्क आहे, सेम क्वेश्चन आहे, नथिंग म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर हे आता क्वेश्चन तुमच्या लक्षात आले असते अशा प्रकारचे. ओके, होमवर्क साठी राहू द्या, सिंपल क्वेश्चन आहे. ओके, आता इथे बघा लेट वाय इज इक्वल्स टू. ठीक आहे ना, आता टाईप तुमच्या लक्षात आलेली क्वेश्चनची कशा टाईपची आहे तर कॉस इनव्हर्स ऑफ म्हणजे क्वेश्चन नंबर जो 8 आहे आपला. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर कॉस ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे, डायरेक्टली लिहिण्यापेक्षा आपण काय करूया ऍज इट इज क्वेश्चन लिहिणार आहे. स्टार्टिंगला काय आहे 3 इंटू कॉस ऑफ ई रेस टू एक्स प्लस 2 साइन ऑफ ई रेस टू एक्स. ओके, डिनॉमिनेटर मध्ये काय आहे √13. ओके, बघा आता y इज इक्वल्स टू विच इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ. याला कसं लिहिणार आहे मी कॉस ऑफ ई रेस टू एक्स इंटू आता इथे ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे 3/√13. ओके, प्लस साइन ऑफ ई रेस टू एक्स. ओके, इंटू काय होणार आहे 2/√13 ब्रॅकेट मध्ये. ओके, तर बघा 2 काय झाला हा √13. ओके, आता बघा हा जो आहे 3/√13 आणि हा काय आहे 2/√13. तर बघा याची डायरेक्टली आपल्याला एखाद्या अँगलची व्हॅल्यू माहिती का नाही. मग काय करायचं आपण याला सिन्स याचा स्क्वेअर घ्यायचा आहे 3/√13 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/√13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर इज 9, 13 चा √13 चा स्क्वेअर करा तर 13 भेटेल प्लस 2 चा स्क्वेअर 4 हा 13 विच इज इक्वल्स टू बघा हा 9 प्लस 4 होईल 13/13 इज इक्वल्स टू 1. ओके, म्हणजे हा 1 येतोय म्हणून. ओके, हा 1 आल्यामुळे आपण काय करतोय बघा याला सबस्टिट्यूट करतोय. लेट हा 3/13 आहे ना त्याला बघा काय सबस्टिट्यूट करणार आपण 3/√13. ओके, इथे बघा काय आहे कॉस इनव्हर्स आहे म्हणजे याला काय करणार मी सबस्टिट्यूट कॉस ऑफ. ओके, कॉस ऑफ अल्फा. ओके, आणि हा जो आहे तुमचा 2/√13 याला काय सबस्टिट्यूट करणार आहे मी साइन ऑफ अल्फा. ओके, मग बघा y इज इक्वल्स टू काय भेटेल मला देअरफॉर y इज इक्वल्स टू
कॉस इनव्हर्स ऑफ, तर बघा काय आहे इथे, जस्ट इथे दिसते आपल्याला कॉस ऑफ ई रेस टू एक्स. पहिल्यांदा काय आहे, कॉस ऑफ ई रेस टू एक्स इंटू 3/√13 आहे. ओके, इथे बघा 3/√13 दिलेला आहे. ठीक आहे, याच्या जागी काय ठेवतोय आपण, कॉस अल्फा. ओके, तर कॉस अल्फा सबस्टिट्यूट करायचा आहे बघा, कॉस ऑफ अल्फा प्लस साइन ऑफ ई रेस टू एक्स इंटू 2/√13 च्या जागी काय, साइन अल्फा. ओके, विच इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ई रेस टू एक्स कॉस ऑफ अल्फा प्लस साइन ई रेस टू एक्स साइन एक्स. तर बघा आता फॉर्म्युला आपल्याकडे कॉस ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा आता कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू, लक्षात कसं ठेवणार, कॉस ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस आहे, मग काय होईल इथे मायनस साइन ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. हा कशाचा फॉर्म्युला झाला, कॉस ऑफ ए प्लस बी चा. त्याच्यानंतर तुमचा साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला, इथे मायनस जर केलं तर काय होणार इथे प्लस. ओके, म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी ला काय असणार, प्लस असेल तर मायनस होईल आणि मायनस असेल तर प्लस. साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला बघा, साइन ए इंटू कॉस बी. ठीक आहे, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे ना, त्याला असं ऍडजस्ट झालं पाहिजे, मायनस असेल तर मायनस होईल. ओके, तर हे फॉर्म्युले याच्यावरती पूर्ण तुमचा क्वेश्चन नंबर 8 आहे. ओके, मग बघा आता इथे आता आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, कॉस ऑफ ए प्लस बी चा. ठीक आहे, कॉस ऑफ ए मायनस बी, कारण इथे प्लस आहे. मग बघा कसं येईल, काय दिलेले बघा, काय आहे आता इथे कॉस ऑफ ई रेस टू एक्स इंटू कॉस अल्फा प्लस साइन ऑफ ई रेस टू एक्स इंटू साइन अल्फा, म्हणजे कॉस ए साइन बी प्लस साइन ए कॉस बी. ओके, सॉरी, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. काय असणार आहे, कॉस ऑफ ए मायनस बी. ओके, हा कॉस इनवर्स तर ऍज इट इज राहील. इथे फॉर्म्युला काय होईल, कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे काय, ई रेस टू एक्स मायनस अल्फा. यस, बघा कॉस ऑफ ए इथे लक्षात येईल तुमच्या आता, बघा काय आहे, कॉस ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी प्लस साइन ए इंटू साइन बी, कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला. ओके, मग बघा विच इज इक्वल्स टू, हा कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होईल, काय भेटेल मला, ई रेस टू एक्स मायनस अल्फा. वाय इज इक्वल्स टू काय भेटला, ई रेस टू एक्स मायनस अल्फा. त्याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट dy by dx is equals to, लेफ्ट हँड साइडला काय होईल, डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, राइट हँड साइडला होईल dy by dx ऑफ e रेस टू x मायनस अल्फा विच इज इक्वल्स टू, बघा काय भेटेल मग, e रेस टू x मायनस अल्फा, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x मायनस अल्फा चा डेरिव्हेटिव्ह 0. अल्फा काय आहे, कॉन्स्टंट. therefore dy by dx is equals to e रेस टू x. ठीक आहे, तर फायनल आन्सर काय झालं, dy by dx is equals to काय भेटला, ई रेस टू एक्स. ठीक आहे, तर बघा dy बाय dx इज इक्वल्स टू काय भेटलेलं आपल्याला, ई रेस टू एक्स. तर अशा प्रकारे ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, याच्यामध्ये महत्वाचं काय आहे आपल्याला सॉल्व्ह करत असताना हा अशा टाइपचे क्वेश्चन्स, तर आपल्याला हा जो काही कॉस इनवर्स किंवा साइन इनवर्स नंतरचा जो पार्ट आहे, ते इथे ही जी टर्म आहे 3/√13 किंवा 2/√13 याला इज इक्वल्स टू 1 येतं हे दाखवायचे आणि लेट करायचे की तो कॉस आहे, एक कॉस अल्फा घ्यायचा, एक साइन अल्फा घ्यायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता, जस्ट मोमेंट. ओके, ठीक आहे, बंद झालेला आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, जस्ट सी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, आता आपला 5 क्वेश्चन नंबर झालेला आहे बघा. आता क्वेश्चन नंबर 6 घ्या, क्वेश्चन नंबर 6. तर आता इथे बघा, जस्ट मोमेंट आपण एक 8वा क्वेश्चन मध्ये बघूया, त्याच्यानंतर ठीक आहे 9th क्वेश्चन स्टार्ट होते. तर लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 मधला. तर बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलेले तुम्हाला. ओके, आता हा थोडासा वेगळा आहे, जस्ट सिंपल आहे बघा, लेट y इज इक्वल्स टू, फर्स्ट मेथड आपली फर्स्ट स्टेप आहे, जे काही दिलेलं आहे त्याला आपण लेट करणार आहे. y इज इक्वल्स टू काय आहे, कोसेक इनवर्स ऑफ काय आहे 10/6 साइन ऑफ 2 रेस टू x. ओके, मायनस 8 कॉस ऑफ 2 रेस टू एक्स. ओके, आणि या टाइप मध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल की इथे जो साइन किंवा कोसेक, इथे जो इनवर्स जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते एकतर कॉस इनवर्स दिले किंवा साइन इनवर्स दिले. ओके, आता इथे फक्त पहिल्यांदा कोसेक इनवर्स आले. तर बघा याला मी कसं लिहिणार आहे, याच्या जागी मी लिहितो साइन इनवर्स ऑफ 6 साइन 2 रेस टू एक्स. ओके, मायनस 8
कॉस ऑफ 2 रेस टू एक्स. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये काय असणार आता 10. बरं हे कसं लिहिलं, कशावरून लिहिलं, सिन्स बघा आपल्याला माहिती काय असतं, cosec inverse of x is equals to sin inverse of 1 upon x. ओके, हे कशावरून दिलं, कारण cosec inverse of x काय असतो, sin inverse of 1 upon x. ओके, which is equals to बघा आता काय येणार आहे, आता sin inverse आहे as it is राहणार आहे हा sin inverse. ओके, आता ब्रॅकेट मध्ये लिहा, हा काय आहे sin of 2 raised to x, sin of काय आहे 2 raised to x into 6 upon 10, सेपरेट करतोय आता, minus cos of 2 raised to x into 8 upon 10. ओके, मग बघा सिन्स आता आपण चेक करूयात की ते 1 येतं का. ओके, तर मग काय करायचं, हा जो 6 अपॉन 10 चा स्क्वेअर प्लस 8 अपॉन 10 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 6 स्क्वेअर इज 36 अपॉन 10 स्क्वेअर इज 100 प्लस 8 चा स्क्वेअर किती असतो 64 अपॉन 100. ठीक आहे ना, विच इज इक्वल टू काय भेटणार आहे आता आपल्याला, हे 100 अपॉन 100 म्हणजेच काय भेटेल, मला 1 भेटेल. बरोबर, आता 1 भेटला म्हणून काय करणार आपण, लेट 6 अपॉन 10 इज इक्वल टू कॉस ऑफ अल्फा. बघा कॉस अल्फा ठेवायचा आहे का. ओके, तर हा काय आहे साइन इनवर्स, म्हणजे मला साइन आला पाहिजे. ओके, इथे बघा इथे पण दिसेल, तर इथे माझ्याकडे आहे साइन ऑफ इन. ओके, साइन इनवर्स समथिंग म्हणजे साइन आहे इथे. बरोबर, कॉस जर सबस्टिट्यूट करता येईल, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, म्हणजे काय होणार आहे कॉस ऑफ ए मायनस बी किंवा साइन ऑफ ए मायनस बी किंवा साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला. ठीक आहे, इथे मायनस आहे तर साइन ऑफ ए मायनस बी. मग बघा 6 अपॉन 10 ला काय कॉस अल्फा आणि 8 अपॉन 10 ला काय सबस्टिट्यूट करायचंय तुम्हाला इथे साइन ऑफ अल्फा. ओके, जस्ट पेन चेंज करूया, तर मग सबस्टिट्यूट केलं, देअरफॉर y इज इक्वल्स टू बघा काय भेटेल मला, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ. ठीक आहे ना, साइन इनवर्स ऑफ काय दिलेले बघा, साइन ऑफ 2 रेस टू x काय आहे साइन ऑफ 2 रेस टू x इनटू 6 अपॉन 10 म्हणजेच काय कॉस ऑफ अल्फा मायनस कॉस ऑफ 2 रेस टू x इनटू इथे काय असणार आता तुमचा साइन ऑफ अल्फा. ओके, विच इज इक्वल्स टू बघा हा साइन इनवर्स ऍज इट इज राहील, साइन ऑफ ए. आता इथे बघा फॉर्म्युला कोणता आहे ते लक्षात घ्या. ओके, इथे लक्षात घ्या फॉर्म्युला कोणता वापरतोय आपण, तर तुमच्या लक्षात येईल बघा, साइन ऑफ ए इंटू कॉस बी. बघा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, कशाचा फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए मायनस बी चा. साइन ऑफ ए मायनस बी, ए म्हणजे काय असणार आहे 2 रेस टू एक्स मायनस अल्फा. येस, लक्षात येते बघा, साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे, हा ऍडजस्ट होते म्हणजे इथे आहे तो फॉर्म्युला, ते अप्लाय करायचा जस्ट आपल्याला इथे, तर आपण अप्लाय केलेला आहे बघा काय भेटलं मला, साइन ऑफ 2 रेस टू एक्स मायनस अल्फा. साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल, काय भेटेल 2 रेस टू एक्स मायनस अल्फा, म्हणजे y इज इक्वल टू काय झाला 2 रेस टू एक्स मायनस अल्फा. आता आपल्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचे. ओके, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. ठीक आहे, काय भेटेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट काय भेटणार आहे dy बाय dx लेफ्ट हँड साइडला विच इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ 2 रेस टू x मायनस अल्फा. ओके, मग बघा डेरिव्हेटिव्ह घ्या आता याचा विच इज इक्वल्स टू 2 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2 रेस टू x कशानुसार a रेस टू x च्या फॉर्म्युलानुसार काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू x into log of a म्हणजेच काय log of 2 मायनस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच मला काय भेटलं dy बाय dx इज इक्वल्स टू 2 रेस टू x इंटू लॉग ऑफ 2. ओके, तर हा झाला तुमचा फायनल आन्सर डेरिव्हेटिव्हचा. ओके, तर हा झाला मला dy बाय dx. ओके, तर बघा इथे आपला क्वेश्चन नंबर जो 8 आहे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे 9th क्वेश्चन स्टार्ट होतोय. ओके, जस्ट 9th क्वेश्चन आहे बघा, तिथे पण काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर सगळे क्वेश्चन्स तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पण प्रत्येक क्वेश्चन मध्ये टाइप्स वेगळे आहेत. ओके, तर 7th मध्ये कसं होतं कॉस ऑफ 2 थीटाचे फॉर्म्युले मोस्टली वापरले होते सर्व, त्याच्यावरतीच होतं कॉस ऑफ 2 थीटा वरती. आता मागचा जो आपण 8th क्वेश्चन बघितला याच्यामध्ये काय केलं आपण, तो जो पॅटर्न म्हणजे तो स्क्वेअर करून कंप्लीट केल्यानंतर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर तो 1 येत असेल ओके, तर त्याला काय म्हणणार आपण ए कॉस ऑफ अल्फा आणि साइन ऑफ अल्फा या फॉर्मॅट मध्ये सबस्टिट्यूट करून सॉल्व्ह करणार. ओके, आता इथे बघा आपल्याला काय करायचंय सबस्टिट्यूशन करायचं. ओके, हा जो 9th क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. ओके,
तर आज आपण इथे थांबूया. उद्याला आपण क्वेश्चन नंबर 9 आणि 10 कम्प्लीट करू. ओके. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.